हां बोला दादा, आपण कुठून आले? मी महाराष्ट्र जळगाव. आपलं नाव सांगायचं अगोदर. मनोज दिलीप पाटील. हो. कुठून प्रेरणा मिळाली तुम्हाला नर्मदे मैची परिक्रमा करावं असं? ऐकलं होतं भरपूर लहानपणापासून. मग आता इच्छा आली, 2-3 वर्ष झाले प्रयत्न चालू होता, पण आता यंदा आलो. असं आहे ना. आपण एकटं निघाले का परिक्रमेला? हो. रस्त्यात कसा अनुभव येतो? अनुभव तर भरपूर आले, पण ज्याचे ज्याचे वैयक्तिक असतात. यापूर्वी दुसऱ्या यात्रा केल्या आहेत का तुम्ही? दार्शनिक स्थळं बघितली असं वगैरे, हां. देवदर्शन वगैरे असं. इतर यात्रांमध्ये या यात्रेमध्ये काय अंतर आहे? भरपूर फरक. इतर यात्रांमध्ये आपण गाडीने जातो, इथं पायदळ चालतोय, असं भरपूर फरक आहे. असं आहे ना. म्हणजे फार फरक वाटतो असं. फरक तर कारण इथं एवढा पैसा अडका लागत नाही आणि स्वतःच्या शरीराने आणि आपल्या हेल्थीवर करावं लागते. आणि जर माणसानं जर विचार केला की मी आई मला करून घेईल, तर मग तो पार होऊन जातो. होतं तेच. कारण भक्ती अशी आहे, मुसळपेक्षा जाड आहे आणि तलवारीच्या धारीपेक्षा बारीक आहे. तलवारीच्या धारीवर चालणं आणि मुसळवर चालणं. आईने जर कृपा केली तर तुम्ही मुसळसारखं चालू शकता, डायरेक्ट पार होऊ शकता. त्याच्यावर जर निर्भर ठेवलं डायरेक्ट आई तूच करणारी आणि तूच करून घेणारी, तर आई त्या माणसाला फुलासारखं नर्मदा परिक्रमा पास करून घेते. बरोबर. आमचे बरेचसे लोकांचा मी असा अनुभव घेतो, त्यांनी सांगितलेले अनुभव मी तुम्हाला सांगतो. आता याच्या मागे कोणत्या आश्रमात मुक्कामाला होता दादा? आम्ही नर्मदा आश्रम, कुठं? दडगावच्या मागे 2 किलोमीटर. धडगावच्या मागे. याला इथल्या आश्रमाचं ही सेवा कशी वाटली तुम्हाला? सेवा उत्तम, जेवण उत्तम. कारण सेवा करणारी आई आहे आणि सेवा करून घेणारी आई आहे. सेवा तर इथं एकदम एक नंबर. सेवेबद्दल तुम्ही तुमचा एखादा अनुभव सांगू शकता का? आत्तापर्यंत आलेला एखादा अनुभव? अनुभव असे आले की ते सांगू नाही शकत. नाही, अनुभव याच्यासाठी सांगावं की आपण जर अनुभव दुसऱ्यांना सांगतोय आणि ते अनुभव ऐकून जर दुसरा त्या अनुभवाचं प्रोत्साहन घेऊन तो परिक्रमेत जर येत असेल, तर त्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळतं. ते याच्यासाठी अनुभव आहे. हे जे मी टाकतोय सुलपाणी जाडी नर्मदा आश्रम मुलगी, या यूट्यूबवर टाकलं जाईल. यूट्यूब चॅनल या मुलगीचे आहे, या आश्रमचे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर टाकलं जाते. तुमची मुलाखतसुद्धा त्याच्यावर टाकली जाईल. ही जो आत्ता सकाळीचे झालं, जे चित्रीकरण झालं ते सुद्धा टाकलं जातं. सुलपाणी झाडी नर्मदा आश्रम हे जर तुम्ही टाकलं यूट्यूबला, तुम्हाला कळेल. ते अनुभव व्यक्तिक असतात, हे स्पष्ट नाही केले जातात. चला ठीक आहे, आपण आलेत आणि सेवेची संधी दिली याबद्दल सुलपाणी जाडी नर्मदा आश्रम आपले आभार आहे. नर्मदे हर. नर्मदे. थांबा, काय वांधा नाही.